आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. सर्वसाधारण सभा नियमानुसार आहे की नाही, ही सर्वसाधारण सभा रद्द करावी अशाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आले होते. निवेदन देणाऱ्या माजी बांधकाम सभापती आणि गटनेते राहिलेले नगरसेवक सचिन उर्फ राजभाऊ पवार, नाना घाडगे, उमरे, वाघमारे आदी मंडळी उपस्थित होते. परंतु त्यांच्या पत्राची दखल जिल्हा प्रशासनानं घेतली नाही असंच दिसतंय. त्यामुळं आज दुपारी धाराशिव नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाच्या दालनात सर्वसाधारण सभा सुरू झाली. या सभेत अजेंड्यावर असणाऱ्या विषयावर चर्चा झाली आणि अचानक एक विषयच अजेंड्यावर नव्हता, तो विषय चर्चेत आला आणि गोंधळास प्रारंभ झाला. गोंधळात मग जे कमल और घडी एक ही है असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नगरसेवकांनी जोरदार आपली बाजू मांडली. हा विषय चर्चेलाच घेऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याचबरोबर या सभेत गणेशनगरमधील नळ पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचा विषय पण मग MIMचे नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी लावून धरला. त्याला सत्ताधाऱ्यांकडून जिथं पाणी नसेल, जिथं पाईपलाईनच नसेल तिथं पाईपलाईनच टाकावी लागेल असं म्हणत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या सर्व गदारोळात थोडा शांत झाला. तेवढ्यात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सर्व सन्माननीय तुम्ही सदस्य आहात, ज्यांनी सभेला अनुपस्थिती लावली आहे तेही सन्माननीय सदस्य आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सदस्यांनी माझ्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना अदवा तद्वा बोलणं, त्यांच्याशी भांडणं, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं हे योग्य नाही. आता यापुढं जर असा प्रकार घडला तर कर्मचाऱ्यांना मी तक्रार द्यावयास लावेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावर सभागृहाचे गटनेते अमित शिंदे यांनी आपली बाजू मांडली आणि त्यात त्यांनी सर्व सदस्य सन्माननीयच आहेत, आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे आणि लोकांचे कामं वेळेवर होत नसतील तर आम्ही कर्मचाऱ्यांना, कोणी त्या भागातला सदस्य असेल तो काही रागात बोलला वगैरे तरी काही ते कर्मचाऱ्यांना त्याचं भांडवल करण्याची काही गरज नाही असंही ठणकावून अमित शिंदे यांनी सांगितलं. तसं पाहिलं तर 23च्या वर सत्ताधारी भाजपची
सदस्य संख्या सभागृहात आहे. परंतु 100 दिवस उलटून गेले तरी नागरिकांच्या समस्या दूर करण्याकडं सत्ताधाऱ्यांनी अजून कुठलाच प्रयत्न केलेला नाही. आजही पाणी 8 ते 10 दिवसाला शहरात येतं. आजही शहरातील नागरिकांना खड्ड्याखुड्ड्याच्या असलेल्या रस्त्यानंच चालावं लागतं आणि अनेक भागात अंधाराचं साम्राज्य पण असतं. याकडं खऱ्या अर्थानं सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु याकडंच लक्ष दिलं जात नाही आणि त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचा तोच आरोप आहे. एक मागील सभेचं इतिवृत्त पुढील ज्यावेळेस सर्वसाधारण सभा होते त्यापुढं ठेवावं लागतं, पण मागील 2-3 सभेचं इतिवृत्तच नाही लिहिलेलं नाही. ते याच्यावर अपलोड पण केलेलं नाही आणि प्रत्यक्षात लिहिलेलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे. आणि यामुळंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक सचिन उर्फ राजा पवार यांच्या नेतृत्वाखाली सभेवर बहिष्कार टाकला होता. आता खरंच या सत्ताधाऱ्यांना शहरातील नागरिकांना योग्य असं नियोजनबद्ध सुविधा पुरवायचेत की नाही हाही खरा प्रश्नच आहे. तसं पाहिलं तर ज्या मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बाजू घेतली त्यांनी एक दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलून वास्तव काय करायला हवं, काय करू नये याचं पण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. अनेक कर्मचारी क्षुल्लक कारणासाठी नागरिकांना हेलपाटे घालायला भाग पडतात आणि यामुळंच मग हे हेलपाटे घालून थकलेले नागरिक कोणातरी सदस्याकडे जातात, त्याला आपली बाजू सांगतात. प्रत्यक्षात त्यांच्यासमोर त्यांनी दिलेला अर्ज होतं, त्या अर्जावरील तारीख पाहिल्यानंतर साहजिकच त्या सदस्याला पण त्या आपल्या मतदाराची कीव येते आणि त्यातूनच तो नगरसेवक कर्मचाऱ्यांना अद्वा बोलतो आणि हे काम का होत झालं नाही, कुठलं कारण आहे आणि ते कारण संयुक्तिक आहे की नाही ह्याचीही विचारणा करत असतो. त्यामुळं कर्मचाऱ्यांनीही आपणाकडून जे आपल्या शहराचे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्रास होऊ नये असं काम त्यांनी करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच मग नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याबद्दल, नगर परिषदेच्या सदस्यांबद्दल जनतेला आत्मीयता वाटेल एवढं मात्र खरं. आमचे लहान बंधू सतीश तुकाराम शिंदे यांचं 21 एप्रिल रोजी दुपारी 12च्या दरम्यान निधन झालं होतं. वयाच्या 62व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मग 21ला संध्याकाळी त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. 23ला राख सावरण्याचा कार्यक्रम झाला. आता 30 एप्रिलला सकाळी श्री क्षेत्र मंजरत, तालुका माजलगाव, जिल्हा बीड येथे गोदावरीच्या किनारी त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. तर 3 तारखेला 12व्याचा विधी दुपारी 12 वाजता पार पडेल आणि 4 मेला गोड जेवणाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होणार आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज मुकाबला होणार आहे. तर पंजाब किंग विरुद्ध राजस्थान रॉयल या 2 संघात. दोन्ही संघाच्या ज्या सलामीचे फलंदाज
आहेत ते स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. इकडं राजस्थान रॉयलकडं जसा यशस्वी जयस्वाल आणि 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आहे, तर पंजाबकडं पण प्रभू सिमरन सिंग आणि आर्या ही जोडी आत्तापर्यंतच्या सामन्यात प्रत्येक सामन्यात त्यांनी चांगली पहिल्या जोडीसाठी भागीदारी केलेली आहे. त्यामुळं आज संध्याकाळी 7:30 वाजता ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस प्रथम कोण फलंदाजी करतं आणि ह्या दोन जोड्यांपैकी कोणती जोडी सलामीला फलंदाजीला मैदानात उतरते आणि ती पहिल्या गड्यासाठी किती भागीदारी करते यावरच तो संघ किती धावा करू शकेल हे कळून येईल. आणि मग त्यांनी जर धावाचा डोंगर उभा केला तर नंतर येणाऱ्या फलंदाजीस येणाऱ्या संघाला धावसंख्या पार करावी लागेल किंवा करता येईल की नाही याचं उत्तर आपल्याला 11:30 वाजता रात्री मिळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.